मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित राहा असं आवाहन केल्यानंतर हा विराट जनसागर हदगावच्या तहसीलवर धडकलेला आहे। त्या निळ्या जनसागराला माझा क्रांतिकारी जय भीम। या मंचावर विराजमान पूजनीय भिक्खू संघ, माझ्या पुढ्यात बसलेले आंबेडकरी चळवळीचे सन्माननीय नेते, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 6 तारखेला माझ्या कार्यकर्त्याच्या समोर आम्ही शपथ घेतली होती की हा मोर्चा आम्ही विराट करून दाखवणार। ऊन वादळ वारा पावसाची तमा न करता गेल्या 30 दिवसापासून हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी या हदगाव तालुक्यातला गाव पिंजून काढला त्या तमाम भीमसैनिकाला, कृती सैनिकाला माझा क्रांतिकारी जय भीम। यह महान दृश्य है, चल रहा मनुष्य है, आंसू सेद रक्त सहित लथपथ लथपथ लथपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ, हा अग्निपथ है। 1 ऑगस्ट 2024 ला सरकारच्या सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून दविंदर सिंग वर्सेस पंजाब सरकार या रिट पिटिशन मध्ये आलेल्या निर्णयाच्या आधारे या महाराष्ट्रामध्ये फडणवीसाने जातीय संघर्ष निर्माण केला। त्या फडणवीसाला सांगायचंय, लेका तू जर आमच्या नादी लागला तर बघ, हे फक्त ट्रेलर चालू राहत, भविष्यात पूर्ण पिक्चर तुला दाखवी। कारण बाबासाहेब आंबेडकरांची ही औलाद आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला आरक्षण दिलं, त्यामुळे तुम्ही आम्ही आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतचे सदस्य झालो। आरक्षणामुळे तुम्ही आम्ही कलेक्टर, एसपी झालो। आरक्षणामुळे आपण प्रशासकीय अधिकारी झालो। परंतु हे हरामखोर फडणवीसाचं सरकार तुमचं आमचं आरक्षण काढून घेण्याचं पाप करत आहे आणि त्याला या आरक्षणापासून वंचित आपल्याला कुल पाहणाऱ्या सरकारला भविष्यात जाब विचारायचा आहे, म्हणून हे ट्रेलर सुरू केलेलं आहे। माय बापा, तुम्ही जर येणाऱ्या काळात जर या लोकांच्या कोणाच्याही आपला वैयक्तिक संघर्ष नाही, लक्षात ठेवा, आपला संघर्ष सरकारच्या विरोधात आहे। भंतेजीने सांगितलं, भंतेजी तुम्हालाही सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सांगितलं जात आहे की आम्ही कोर्टाने आलेला निर्णय आहे म्हणून कोर्टाच्या निर्णयाला कोणी बदलू शकत नाही। सुभाष काशीनाथ महाजन वर्सेस राज्य सरकारचा निर्णय आणि SC/STच्या कायद्याला पण तुम्ही आम्ही बदललेला आहे। त्याचप्रमाणे 1 ऑगस्ट 2024 चा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलण्यासाठी, तो रद्द करण्यासाठी यापुढे आपल्याला तीव्र आंदोलन करावे लागतील। म्हणून लाखोच्या संख्येने पुन्हा उपस्थित राहायचं आहे। मी तो या ठिकाणी बरेचसे वक्ते आहेत, आदरणीय पालमकर साहेब आहेत, त्यांच्यासोबत आमच्या धमदाडे साहेब आलेले आहेत, गणेश दादा आहेत। हा मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 6 तारखेच्या मोर्चामध्ये, बैठकीमध्ये 6 तारखेच्या माझ्या हातून एक शब्द बाहेर गेला होता आणि मी सांगितलं तो मागे घेण्यासाठी माफी मागितली, मी माफी सुद्धा मागितली त्यावेळेस। परंतु आज सर्व मोर्चा यशस्वी व्हावा, समाज एक हा संदेश लोकांना जावा म्हणून या मोर्चात रात्रींदिवस आमच्या इथं आलेल्या सगळ्या कार्यकर्त्याला माहिती आहे, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत या मोर्चाचा प्रचार केला। माधव वाडवे असतील, ही सगळी टीम असते, सर्व